धुळे शहरात घरोघरी कानूमातेची विधिवत पूजन करत स्थापना करण्यात आली आहे। धुळ्यातल्या जमनगिरी रोड भागातल्या बाप्पू विठ्ठल पाटील यांच्या कानूमातेला 15 वर्षांची परंपरा लाभली आहे। 15 वर्षापासून भक्तिभावाने पाटील कुटुंब कानूमातेची स्थापना करत आहे। यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात कानूमातेची स्थापना करण्यात आली आहे। या उत्सवानिमित्त संपूर्ण पाटील कुटुंब एकत्र आल्याचं बघायला मिळालं। यावेळी कानूमातेचा जयघोष करण्यात आला। 2 दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी वाजत गाजत कानूमातेची स्थापना करण्यात आली। भाजी भाकर आणि रोटचा नैवेद्य कानूमातेला दाखवण्यात आला। धार्मिक विधी पार पाडत रात्रभर कानूमातेचं गाणी म्हणत नृत्य करत जागरण करत उत्सव साजरा करण्यात आला। तर दुसऱ्या दिवशी वाजत गाजत कानूमातेला निरोप देखील देण्यात आला। 2 दिवसांच्या या उत्सवात संपूर्ण पाटील कुटुंब एकत्र आल्याने या माध्यमातून एकोपा, भक्ती आणि श्रद्धेची सांगड घालण्याचा उत्सव असल्याची प्रतिक्रिया पाटील कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। ही परंपरा चालू आली आहे आणि ह्या परंपरेचा म्हणजे कानबाईच्या निमित्त सर्व परिवार नातेवाईक सगळे एकत्र येतात, त्यामुळे प्रेम भावना निर्माण होते। आणि असा हे आधुनिक युग आले, सगळ्यांना बाहेरगावी जावं पण या सणानिमित्त सर्व एकत्र येतात, सर्व कुटुंब, त्यामुळे एकजूट असते परिवारामध्ये आणि सगळ्या आनंदाने सगळे साजरा करतो आम्ही हा सण। प्रेम भावना यामुळे एकजुटीने राहण्याची म्हणजे एकत्र परिवाराचं एक उदाहरण आहे। या निमित्ताने सर्व एकत्र येतात। नेमकं 2 दिवस काय पूजा विधी? आदल्या दिवशी म्हणजे मेथी भाजी असा म्हणजे नैवेद्य दिला जातो भाकरीचा आणि नंतर मग कानबाईचा पुरणपोळीचा नैवेद्य करणार, ते गहू वगैरे दळणे, नंतर सगळे म्हणजे कानबाईची गाणी म्हणत सगळं कार्य पार पडतात ते सर्व। आणि त्यानंतर रात्री जागरण वगैरे करतात। दुसऱ्या दिवशी विसर्जन असतं, मिरवणूक काढल्या जातात आणि सगळं आनंदाने हस खेळ म्हणजे एन्जॉय करतात। पूजा दीपक देशमुख। कानबाईचा कार्यक्रम 15 वर्षापासून केला जातो सालावादाप्रमाणे आणि आम्ही दरवर्षी येतो कानबाईला। आम्ही नाशिकला असतो, स्पेशली त्याच्यासाठी येतो। 2 दिवस खूप मजा असते, हसणं खेळणं, नाचणं गाणं, जागरण, गोंधळ या प्रकारे हा कार्यक्रम केला जातो। दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढली जाते कानबाईची आणि विसर्जन केले जाते। विसर्जन काही जण नदीवर करतात, काही जण इथेच करतात। आमचं इथेच असतं। कार्यक्रम चालू आहे आणि भाजी भाकरीचा पहिल्या दिवशी नैवेद्य असतो शनिवारी आणि रविवारी कानबाईचा रोट असतात आणि त्यामुळे सगळे नातेवाईक येतात, आजूबाजूचा परिसर सगळ्यांना बोलून कानबाई मातेचा उत्सव साजरा करतो। पाटील यांच्याकडे कानबाईचा उत्सव हा दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो। या 2 दिवसामध्ये कानबाईच्या याच्या सगळे नाते वगैरे जे काही मित्र कंपनी जे सुखादुःखामध्ये असतात त्यांना आम्ही इथं उत्सवासाठी बोलवत असतो। कानबाईची व्याख्या सांगितले तर हे सप्तशृंगी मातेचे दुसरे रूप आहे। यासाठी जागरण, गोंधळ, गाणे, संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्राच्या प्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करत असतो। नितीन देशमुख, कृष्ण कमल सोसायटी, जमनगिरी रोड, धुळे। आमचे मामा श्री बापूजी पाटील यांच्या इथे 15 ते 16 वर्षापासून कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो। त्यानिमित्त आम्ही सर्व पाहुणे मंडळी व मित्र आप्तेष्ट सर्व या ठिकाणी एकत्रित होतो। मातेचा उत्साह फार जोमाने व जोरदारपणे साजरा केला जातो। नेमकं काय वैशिष्ट्य? कानबाई मातेचं वैशिष्ट्य असे आहे की आपली सप्तशृंगी निवासिनी माता जी आहे तिचंच कानबाई माता हे एक उग्र रूप आहे, ज्यात आख्यायिका अशी आहे की महिषासुराच्या वधानंतर ज्यावेळेस सप्तशृंगी मातेने महिषासुराचा कान कापला होता, तो कान महिषासुराला अनेक वरदान असल्यामुळे या मातेने ते कान स्वतः पाचारण केले होते। त्यामुळे ही कानबाई मातेची अशी एक आख्यायिका आहे। त्यानिमित्ताने हा सण सर्वीकडे खानदेशात साजरा केला जातो। 2 दिवसामध्ये देवीची स्थापना होते, आरती होते, रात्रभर जागरण होतं, त्याला आपण त्याचा नैवेद्य दाखवला जातो मातेला आणि दुसऱ्या दिवशी वाजत गाजत एक मिरवणूक काढली जाते। त्यानिमित्त सर्व जमा होतात मातेच्या कार्यक्रमात। या प्रसंगी बाप्पू विठ्ठल पाटील, नितीन भगवान देशमुख, दीपक भगवान देशमुख, धनश्री नितीन देशमुख, पूजा दीपक देशमुख, चंद्रकला अनिल घरटे, दीपक रौंदळ, अनिल शरद घरटे, सपना बाप्पू पाटील,
प्रितेश पाटील, तेजस पाटील यांच्यासह परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.